भारतासोबतच जगाला हादरवणारी ही घटना काल काश्मीरमध्ये घडली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे 6 पर्यटक देखील काश्मीरमध्ये होते, ज्यांचा मृत्यू झालेला आहे। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यावेळेस पनवेलमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय ज्यावेळेस देसलेंचं पार्थिव इथं आलं त्यावेळेस मात्र एकच आकांत पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आहे आणि या वातावरणामध्ये देखील एक संताप असल्याचं दिसतंय। किती वेळात देसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील? दादा भुसे इथे आलेल्याचं देखील कळतंय, काय अपडेटेड माहिती? नक्कीच स्नेहिल, दिलीप देसले यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या राहत्या घरी पनवेल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांचं पार्थिव आल्यानंतर त्यांच्या जे घरातले त्यांचे परिवारातले असेल त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे। एक आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आपण सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत, ज्या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते काश्मीरवरनं या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांचं पार्थिव आता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे। स्नेहिल, काल जो भ्याड हल्ला झाला काश्मीरमध्ये, दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यात देसले यांचा मृत्यू झालेला आहे आणि आता त्यांच्या अंत्यविधीची सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अगदी काही वेळातच अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे मित्र असतील, हे या ठिकाणी सर्व जमलेले आहेत आणि सगळ्यांवरती एक दुःखाचा डोंगर जो आहे तो स्नेहिल कोसळलेला आहे। कारण कोणाला अगदी सूरज, आपण बघतोय की इथं एकच आकांत पाहायला मिळतोय। या सगळ्या घटनेचे पडसाद देखील तीव्र उमटलेले आहेत। तुमच्याकडून देखील वेळोवेळी माहिती घेणार आहोत।